बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय AI समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ ठाण्याच्या रेल्वे स्थानक परिसरात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने निषेध व जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी यांनी केले. दिल्ली येथे सुरू असलेल्या AI समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले चड्डी बनियान आंदोलन, राहुल गांधी वारंवार करत असलेली देशविरोधी विधाने, संसदेचे कामकाज चालू न देणे अशा सर्व गोष्टींचा निषेध आज ठाणे स्टेशन येथील सॅटिस पुलाखाली भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी, नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका नम्रता कोळी, माधुरी मेटांगे, नगरसेविका नंदा पाटील, कमल चौधरी, उषा वाघ, अनिता यादव, सरचिटणीस समीरा भारती, सरचिटणीस विद्या कदम, रक्षा यादव, स्नेहा शिंदे सह भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ठाणे महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वता मान्यतेनुसार सुमारे फायलेरिया विभागात कर्मचाऱ्यांसह 5,000 कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार असून अनेक वर्ष सेवेत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. आमदार केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने काल शासकीय विश्रामगृहात त्यांचा हृदय सत्कार कर्मचाऱ्यांनी केला. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार केळकर, आयुक्त सौरभ राव आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वता मान्यतेनुसार कंत्राटी कामगारांना सेवा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेत विविध विभागात सुमारे 5,000 कंत्राटी कामगार काम करत असून त्यांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा देणे, किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, अनुकंप, वारसा हक्क आदी सुविधा देणे याबाबत आयुक्तांनी तातडीने हे प्रश्न सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक अनेक वर्षापासून अध्यापनाचे काम करतायत. आयुक्तांच्या तत्वता मान्यतेमुळे 17 शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या या शिक्षकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत श्री केळकर यांचे आभार मानले. आम्ही अनेक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला पण कोणीच दाद न दिल्याने आम्ही नैराश्यात गेलो होतो. अखेर आमदार केळकर यांनी आमचे दुःख जाणून घेतले आणि कमी वेळात आम्हाला न्याय मिळवून दिला. त्यांच्यामुळे आमचे भवितव्य सावरले असून त्यांनी खऱ्या अर्थाने पितामह म्हणून भूमिका बजावली अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्यात. तर सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानुसार नोकरी, घर देण्यात येते परंतु फायलेरिया विभागातील फील्ड कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. आयुक्तांच्या बैठकीत या विषयावरही चर्चा करण्यात येऊन 300 कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे. अनुकंप तत्वावरील गेली 12 वर्ष प्रलंबित 50पेक्षा अधिक नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात सोमवारी रेल्वे गाडी चढताना तोल गेल्याने रेल्वे गाडी खाली सापडलेल्या सीमा शेख हिचा हात खांद्यापासून वेगळा झाला. तिच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिले. कळवा येथील मफतलाल कंपनी भागातील शांतीनगर परिसरात सीमा ही तिच्या कुटुंबासोबत राहते. सोमवारी मध्यरात्री ती उत्तर प्रदेश येथे तिच्या गावी जाण्यास निघाली होती. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 7 येथे महानगरी एक्सप्रेस रेल्वे गाडी आली असता सीमा रेल्वे गाडीमध्ये प्रवेश करत होत्या परंतु तिचा पाय घसरल्याने तिचा तोल गेला आणि ती रेल्वे गाडी खाली सापडली. या अपघातात सीमा हिचा उजवा हात खांद्यापासून तुटून वेगळा झाला तसे पायाला देखील गंभीर दुखापत झाले. घटनेची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तसेच पोलिसांनी अपघाताची माहिती तिच्या वडिलांना दिली. महिलेचा हात पूर्णपणे वेगळा झाल्याने तसेच रुग्णालयात शल्यचिकित्सक नसल्याने तिला मुंबईतील सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर सीमा हिच्या आईवडिलांनी तिला सायन रुग्णालयात नेले. तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांना राज्य शासनाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे रविवारी पार पडलेल्या समारंभात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी, आरोग्य सचिव ई रवींद्रन, आरोग्य आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते डॉक्टर कैलास पवार यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. डॉक्टर कैलास पवार यांनी करोना काळात काटेकोर नियोजन आणि प्रभावी समन्वय कौशल्य दाखवीत ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक उपाययोजना केल्यात. पूर्वी 976 खाटांच्या क्षमतेचे असलेले जिल्हा शासकीय रुग्णालय आता 2572 खाटापर्यंत नेण्यात येत असून या डॉक्टर पवार यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि प्रशासनात पारदर्शकता राखणे या सर्व बाबींमध्ये डॉक्टर पवार यांनी सातत्याने पुढाकार घेतला होता. ठाणे स्थानकात 15 डब्यांच्या लोकल गाड्या वाढवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. रविवारच्या मेगा ब्लॉकमध्ये फलाट विस्तार आणि 15 डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी यार्डची पुनर्बांधणी करण्यात आली. ठाणे स्थानकातून दररोज 7 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक 2 वरून कल्याण दिशेने लोकल कर्जत कसाऱ्यापर्यंत धावतात, तर फलाट क्रमांक 4 वर या मार्गावरून येणाऱ्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंत पोहोचतात. फलाट क्रमांक 3 वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कसारा कर्जतपर्यंत लोकल सुटतात. या तिन्ही फलाटांवर सकाळ संध्याकाळच्या पीक आवरमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. स्थानकातील जलद मार्गावरील फलाटाची लांबी व उंची या आधीच वाढवण्यात आल्याने येथे 15 डब्यांच्या लोकल थांबतात, पण फलाट क्रमांक 2, 3 आणि 4 वर 15 डब्यांची लोकल 2 वेळा थांबण्याची वेळ ओढवते. त्यामुळे या फलाटाची लांबी वाढवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच हाती घेतले. 15 डब्यांची लोकल थांबवण्याच्या दृष्टीने यांत्रिकी कामाचा महत्त्वाचा टप्पा मध्य रेल्वेने सुरू केला आहे. रविवारी घेतलेल्या ब्लॉक दरम्यान अभियांत्रिकी, ओव्हरहेड वायर, सिग्नल व दूरसंचार विभागाने समन्वयाने काम केले. क्रेनच्या साहाय्याने स्विचेस व कल्वर्ट काढणे, बसवणे, सायरिंगचे काम, टॅपिंग, नवीन क्रॉसओव्हर टाकणे, ट्रॅक शिफ्टिंग तसेच सुमारे 80 मीटर नवीन ट्रॅक टाकण्याची कामे पार पाडली आहेत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.